जर एखाद्याला ताप असेल, सर्दी झाली असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर केवळ दात घासल्यामुळे तो आजार आणखी वाढू शकतो, असं जर कोणी तुम्हाला सांगितलं, तर आपण काय विचार करू? म्हणजे साहजिकच आपण म्हणू की हे काय वेडेपण आहे. अगदी बरोबर. आजच्या काळात हे ऐकायला खूपच विचित्र आणि अतार्किक वाटू शकतं. पण प्राचीन आयुर्वेदिक वैद्यांनी अशा शारीरिक अवस्थांमध्ये दात घासण्यास सक्त मनाई केली होती. हो, आणि यामागे ना एक अत्यंत अचूक असं शरीरशास्त्र दडलेलं आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण एका अत्यंत परिचयाच्या वाटणाऱ्या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. आज आपण सुश्रुत संहिता, अष्टांग हृदय आणि इतर प्राचीन ग्रंथांमधून जे मूळ संदर्भ आहेत ना, त्यांचा अभ्यास करणार आहोत. नक्कीच. आपण आज दात घासण्याकडे फक्त एक तोंड स्वच्छ करण्याची सवय म्हणून पाहतो, पण तसं नाहीये. बरोबर. आणि या चर्चेचा मुख्य उद्देशच हा आहे की दंतधावन म्हणजेच दात घासण्याची प्राचीन पद्धत केवळ दातांवरील डाग काढण्यापुरती मर्यादित कशी नव्हती हे समजून घेणं. या संदर्भांमधून आपण पाहणार आहोत की कोणती सामग्री वापरली जायची, तिची चव, मोजमाप आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दात केव्हा घासू नयेत. चला तर मग हे सगळं समजून घेऊया. या प्राचीन संदर्भांमध्ये सर्वात लक्षवेधी गोष्ट कोणती असेल ना, तर ती म्हणजे त्यांनी तोंडाला शरीराच्या पचन संस्थेचं आणि मज्जासंस्थेचं प्रवेशद्वार मानलंय. त्यामुळे दंतधावनाचे नियम हे संपूर्ण शरीराचा विचार करून बनवलेत. हे फक्त परंपरेने आलेलं ज्ञान नाहीये, तर त्यामागे मानवी शरीर आणि निसर्गाचा एक खूप सखोल अभ्यास आहे. मग आपण दंतधावनाच्या मूळ उद्देशापासूनच सुरुवात करूया. दात घासण्यासाठी कोणत्या झाडाची काडी वापरायची हे पाहण्यापूर्वी मुळात हे का करायचं याचे संदर्भ खूप रंजक आहेत. मी वाचत होते की दंतधावनाने केवळ दुर्गंधी किंवा चिकटपणा दूर होत नाही, ते तर साहजिकच आहे, पण यामुळे कफ कमी होतो असं म्हटलंय. हो, आणि हे खूप महत्वाचं आहे. आणि आणखी एक भारी शब्द यात आहे, तो म्हणजे सौमनस्य. दंतधावनामुळे सौमनस्य म्हणजेच मनाची प्रसन्नता प्राप्त होते. आता बघा, यातील कफ कमी होणे हा भाग आधी समजून घेणं गरजेचे आहे. आता कसं आहे, रात्रभर झोपताना आपल्या तोंडातील लाळेचा प्रवाह खूप कमी झालेला असतो. अच्छा. हो ना? यामुळे सकाळी उठल्यावर तोंडात जो एक जडपणा आणि चिकटपणा जाणवतो ना, तो आयुर्वेदानुसार कफदोषाचा संचय असतो. आधुनिक भाषेत सांगायचं तर हा तो काळ असतो जेव्हा तोंडात बॅक्टेरिया वेगाने वाढतात. म्हणजे तो जो पांढरा थर तयार होतो तोच ना, ज्याला आपण बायोफिल्म म्हणतो. अगदी बरोबर. दंतधावनाच्या प्रक्रियेत हा संचित झालेला कफ आणि बॅक्टेरियांचा थर यांत्रिक आणि रासायनिक अशा दोन्ही पद्धतींनी काढला जातो. आणि याच प्रक्रियेतून अन्नाविषयी रुची निर्माण होते, बरोबर? कारण जर जिभेवर तो कफाचा थर तसाच राहिला तर अन्नाची चवच मेंदूपर्यंत पोहोचणार नाही. अगदी तसंच. पचन संस्थेची पहिली पायरी तोंडातूनच सुरू होते, ज्याला आपण सेफालिक फेज ऑफ डायजेशन म्हणतो. जेव्हा जिभेवरच्या चवीच्या पेशी स्वच्छ असतात ना, तेव्हाच त्या मेंदूला अचूक संकेत देतात. आणि त्यानुसार पोटात पाचक रसांची निर्मिती सुरू होते. चवच कळली नाही तर पचनक्रिया मंदावते. पण यात सौमनस्य किंवा प्रसन्नताचा जो उल्लेख आहे ना, तो मला खूप विचार करायला लावणारा वाटला. म्हणजे सकाळी आपण मिंट असलेली टूथपेस्ट वापरतो तेव्हा जशी आपल्याला दिवसाची सुरुवात झाल्यासारखी वाटते, एक थंडावा येतो, तशीच ही प्रसन्नता असावी का? नाही, तिथेच तर आपण गल्लत करतो. तो थंडावा आणि सौमनस्य यात खूप मोठा मूलभूत फरक आहे. म्हणजे कसं काय? मिंट टूथपेस्ट किंवा त्यातील जे मेन्थॉल असतं ना, ते आपल्या तोंडातील थंड तापमानाची नोंद घेणाऱ्या नसांना फक्त उद्दीपित करतं. हा एक प्रकारचा आभासी थंडावा असतो. तो काही मिनिटांतच निघून जातो. अच्छा, म्हणजे ती एक प्रकारची रासायनिक फसवणूक असते तर. होय, पण आयुर्वेदात उल्लेख केलेलं सौमनस्य हे शारीरिक दोषांचं संतुलन साधल्यामुळे मिळणारी सखोल मानसिक प्रसन्नता आहे. जेव्हा कफ खऱ्या अर्थाने शरीरातून कमी होतो तेव्हा मज्जासंस्थेवरील जडपणा दूर होतो. ही कुठलीही कृत्रिम फसवणूक नसते. अरे वा, हे स्पष्टीकरण खूपच महत्वाचं आहे. पण मग प्रश्न असा पडतो की जर याचे फायदे इतके सखोल आहेत तर आजकाल आपण जे प्लास्टिक किंवा नायलॉनचे ब्रश वापरतो त्याशिवाय हे सगळं साध्य कसं व्हायचं? यासाठी वापरली जाणारी साधने अत्यंत विशिष्ट होती. हो, संदर्भांमध्ये आयुर्वेदिक टूथब्रशची निर्मिती अतिशय अचूकपणे दिली आहे. ती विशिष्ट झाडांच्या काड्यांचा वापर करायचे आणि त्यांची लांबी, रुंदी याचे नियम बघून मला आश्चर्य वाटलं. हो ना, यावरून लक्षात येतं की त्यांनी अर्गोनॉमिक्सचा
म्हणजे हाताळायला सोयीस्कर अशा रचनेचा किती सूक्ष्म विचार केला होता. अगदी. काडी अगदी सरळ असावी, तिची लांबी 12 अंगुल असावी आणि जाडी करंगळीच्या टोकाइतकी असावी असं म्हटलंय. आणि ब्रश बनवण्याची पद्धत तर आणखीनच रंजक आहे. बरोबर. ती काडी चावून तिचा मऊ ब्रश तयार केला जायचा. पण इथे मला एक अडचण वाटते. लाकडाची काडी चावणं हे ऐकायला खूप कठोर वाटतं. आजचे डॉक्टर्स तर मऊ ब्रश वापरायला सांगतात. मग लाकूड चावणं हिरड्यांसाठी घातक नाही का? इथेच तर त्या प्रक्रियेचं वेगळेपण आहे. जेव्हा आपण ती विशिष्ट काडी चावतो ना, तेव्हा त्या लाकडाचे तंतू एकमेकांपासून वेगळे होतात. हो, अच्छा. म्हणजे फायबर्स मोकळे होतात. हो, आणि त्यातून एक अतिशय नैसर्गिक, लवचिक आणि मऊ असा ब्रश तयार होतो. तो नायलॉनसारखा कडक नसतोच मुळी. उलट काडी चावल्यामुळे दातांना आणि जबड्याच्या स्नायूंना खूप चांगला व्यायाम मिळतो. जो आजच्या मऊ अन्नाच्या काळात आपल्याला मिळतच नाहीये. अगदी बरोबर. हा मुद्दा पटण्यासारखा आहे. पण केवळ मोजमाप नाही, तर या प्रक्रियेत झाडांचे प्रकार आणि त्यांची चव याला सर्वात जास्त महत्त्व दिलंय. संदर्भांमध्ये अर्क, वट, खदीर, करंज अशा झाडांचा उल्लेख आहे. हो, आणि यात चवीचा पॅटर्न खूप महत्वाचा आहे. हो ना. प्रामुख्याने कषाय म्हणजे तुरट, कटू म्हणजे तिखट आणि तिक्त म्हणजे कडू याच चवींना प्राधान्य दिलंय. तिक्त चवीसाठी निंब म्हणजे कडुलिंब, कषायसाठी खदीर ही सर्वोत्तम झाडे मानली गेली आहेत. पण माझा प्रश्न असा आहे की आजकालच्या बहुतांश टूथपेस्ट या गोड असतात. मग आयुर्वेदात जाणीवपूर्वक कडू आणि तुरट चवींचीच निवड का केली असावी? बरं, हा या संपूर्ण चर्चेतील सर्वात महत्वाचा वैज्ञानिक पैलू आहे. असं बघा, गोड चव ही कफ वाढवणारी असते. अच्छा. गोड पदार्थांमुळे तोंडातील बॅक्टेरियांना वाढण्यासाठी अगदी पोषक वातावरण मिळतं. आपणच त्यांना जेवण देतोय असं समजा. अरे बापरे. या उलट आपण ज्या 3 चवी पाहिल्या त्या नैसर्गिकरित्या औषधी आहेत. कडू चव, जसं की कडुलिंब, ही नैसर्गिक जंतुनाशक आणि अँटीफंगल असते. ती सूक्ष्म जीव नष्ट करते. आणि तुरट चव? तुरट चव जसं खदीर, ही पेशींना आकुंचित करण्याचं काम करते. यामुळे हिरड्या घट्ट होतात. तर तिखट चवीमुळे लाळेची निर्मिती वाढते, जी तोंडाची नैसर्गिक क्लिनिंग सिस्टीम आहे. म्हणजे एका अर्थाने आजच्या गोड टूथपेस्ट आपण ज्या स्वच्छतेसाठी वापरतोय त्याच स्वच्छतेच्या मूळ उद्देशाला आपण पराभूत करतोय. कारण आपणच बॅक्टेरियांना खतपाणी घालतोय. अगदी तसंच होतंय. हे खरंच आश्चर्यकारक आहे. पण जर चवीचे हे इतके कडक नियम आहेत, तर याचा अर्थ काही गोष्टींना सक्त मनाई सुद्धा असली पाहिजे. आणि संदर्भांमध्ये काय करू नये याचेही स्पष्ट नियम आहेत. हो, एक मोठी यादीच आहे तशी. हो ना. श्लेष्मातक, अरिष्ठ, बिल्व, चिंच, पिप्पल इत्यादी झाडांच्या काड्या वापरू नयेत. आपण ही सगळी यादी वाचत बसण्यापेक्षा यामागील कारणं काय असावीत यावर बोलूया. नक्कीच. उदाहरणार्थ यात चिंच या झाडाचा उल्लेख आहे. आता चिंचेची चव खूप आंबट असते आणि त्यात मोठ्या प्रमाणावर आम्ल म्हणजेच ॲसिड असतं. बरोबर. जर आपण रोज आंबट चवीच्या काडीने दात घासले तर त्यातील ॲसिडमुळे दातांवरचं जे संरक्षक आवरण असतं ना, ॲनॅमल, ते वेगाने झिजू शकतं. आणि ॲनॅमल झिजलं की टच सेन्सिटिव्ह होतात. आणि या व्यतिरिक्त असंही म्हटलंय की ज्या काड्या खूप कोरड्या, पोकळ किंवा चिकट आहेत त्या पूर्णपणे टाळाव्यात. यामागे खूप साधं तर्कशास्त्र आहे. काडी खूप कोरडी असेल तर चावताना तिचे कडक तुकडे निघू शकतात, ज्यामुळे हिरड्यांना जखम होईल. आणि चिकट काड्या दातांवर एक थर तयार करतील. दात स्वच्छ होण्याऐवजी अधिकच अस्वच्छ होतील. पण झाडांच्या निवडीपलीकडे जाऊन मला जो भाग सर्वात जास्त चक्रावून टाकणारा वाटला तो म्हणजे वैद्यकीय निर्बंध. म्हणजे आजारी असताना दात न घासण्याचा नियम? हो. जर एखाद्याला अपचन, उलट्या, श्वास लागणे, खोकला, ताप किंवा अगदी चेहऱ्याचा अर्धांगवायू असेल तर त्यांनी दंतधावण करू नये असं स्पष्ट लिहिलंय. आजारी असताना आपण दात घासत नाही असं कधीच होत नाही. मग अशी मनाई का? यामागील शरीरशास्त्र समजून घेणं खरंच खूप रंजक आहे. जेव्हा काडी चावली जाते आणि दात घासले जातात ना, तेव्हा तोंडातील अनेक स्नायू, नसा आणि ग्रंथी उद्दीपित होतात. याला सिस्टेमिक स्टिम्युलेशन म्हणता येईल. अच्छा. आता समजा अपचन आणि उलट्यांचा त्रास असलेल्या व्यक्तीचा विचार करू. दात घासताना अनेकदा आपल्याला ओकारीची भावना येते, गॅग रिफ्लेक्स. ही भावना एका अत्यंत महत्वाच्या मज्जातंतूद्वारे थेट पचनसंस्थेशी जोडलेली असते. म्हणजे जर पोट आधीच खराब असेल तर दात घासताना येणारी ती ओकारीची भावना मेंदूला चुकीचे संकेत देऊ शकते. अगदी बरोबर. यामुळे उलट्या आणखी वाढू शकतात.
तसंच ज्याला श्वास घ्यायला त्रास होतोय त्याच्यासाठी दात घासण्याची शारीरिक क्रिया अतिरिक्त ऊर्जेची मागणी करते. हे मला एका आधुनिक उदाहरणाशी जोडता येईल. हे अगदी आजारी असताना जिममध्ये जाऊन जड व्यायाम न करण्यासारखं आहे. अगदी अचूक तुलना केलीत. कारण जेव्हा ताप असतो तेव्हा शरीराची सर्व ऊर्जा ती आजारपणाशी लढण्यासाठी लागते. अशा वेळी व्यायाम केल्यास शरीराला विश्रांती मिळत नाही. दात घासणंही देखील आजारपणात शरीरावरील अनावश्यक ताण वाढवणारी सक्रिय क्रिया मानली गेली असावी, बरोबर? होय, चेहऱ्याचा अर्धांगवायू असलेल्या व्यक्तीचं उदाहरण घ्या ना. त्यांच्या चेहऱ्याचे स्नायू आधीच कमकुवत असतात. अशा स्थितीत कडक काडी चावणं त्यांच्या मज्जासंस्थेवर अधिक ताण देऊ शकतं. हे खरोखरच डोळे उघडणारं आहे. आपण एका साध्या सवयीला किती हलक्यात घेतो. आता प्रत्यक्ष दात घासण्याची प्रक्रिया कशी होती हे समजून घेऊया. यात फक्त काडीने दात घासणं एवढंच नव्हतं. हो, एक संपूर्ण प्रोटोकॉल होता तो. संदर्भात स्पष्ट केले आहे की दिवसातून 2 वेळा, सकाळी आणि रात्री जेवणानंतर दात घासावेत आणि नेहमी खालची रांग आधी घासावी. पण यातला एक नियम मला खूप अनोखा वाटला. कोणता? दात घासताना तोंडात पाणी भरून ठेवावे आणि डोळ्यांवर थंड पाण्याचा हबका मारावा, विशेषतः ग्रीष्म आणि शरद ऋतूत. दात घासणे आणि डोळ्यांवर पाणी मारणे यांचा काय संबंध असू शकतो? आयुर्वेदात डोळ्यांना तेज किंवा पित्ताचं मुख्य स्थान मानलंय. ग्रीष्म ऋतूत म्हणजे उन्हाळ्यात वातावरणातली उष्णता वाढलेली असते. हां, जेव्हा आपण लाकडाच्या काडीने दात घासतो तेव्हा त्या घर्षणामुळे चेहऱ्याच्या आणि जबड्याच्या भागात किंचित उष्णता निर्माण होते. अच्छा. अशा वेळी तोंडात पाणी धरून ठेवल्याने आणि डोळ्यांवर पाणी मारल्याने तुम्ही ती अतिरिक्त उष्णता तात्काळ कमी करत असता. याला थर्मोरेग्युलेशन म्हणता येईल. वाह! केवळ दातांचं नाही तर संपूर्ण चेहऱ्याचं कुलिंग डाऊन या प्रक्रियेत दडलंय. पण आता या प्रक्रियेतील सर्वात महत्वाच्या भागाकडे येऊया, दंतमंजन. हो, पावडरचा वापर. संदर्भात तेजोवतीचे चूर्ण वापरण्याचा उल्लेख आहे. यात त्रिकटू, त्रिफळा, कुष्ठचूर्ण, सैंधव मीठ, मध आणि तेल यांचा समावेश आहे. हे त्रिफळा आणि त्रिकटू नक्की काय काम करतात हिरड्यांसाठी? त्रिफळा म्हणजे 3 फळांचं मिश्रण. आवळा, हिरडा आणि बेहडा. हे एक अत्यंत शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. हिरड्यांच्या पेशींची झीज भरून काढण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. आणि त्रिकटू? त्रिकुटू म्हणजे सुंठ, मिरी आणि पिंपळी. हे रक्तप्रवाह वाढवण्याचं काम करतं. जेव्हा हे हिरड्यांवर घासलं जातं तेव्हा तिथला रक्तप्रवाह सुधारून हिरड्या मजबूत होतात. आणि त्यात सेंधव मीठही आहे, जे एक नैसर्गिक स्क्रब म्हणून काम करत असावे. पण यातील ज्या 2 घटकांनी मला सर्वात जास्त विचार करायला लावला ते म्हणजे मध आणि तेल. हे खूप जणांना वाटतं. हो ना, आजकाल आपण सतत ऐकतो की साखर आणि गोड पदार्थ हे दातांचे शत्रू आहेत. ते बॅक्टेरियांना आमंत्रण देतात. तरीही आयुर्वेदात दातांसाठी मधाचा वापर कसा आणि का केला गेला हे परस्पर विरोधी नाही वाटत? एक खूप मोठा गैरसमज आहे की मध आणि साधी पांढरी साखर एकच आहेत. या दोन्हींचं रासायनिक स्वरूप पूर्णपणे वेगळं असतं. आपण ज्या मधाबद्दल बोलत आहोत ते नैसर्गिक आणि कच्चं मध आहे. अच्छा, म्हणजे प्रोसेस नाही. बरोबर. कच्च्या मधामध्ये नैसर्गिकरित्या हायड्रोजन पेरॉक्साईड तयार होण्याची प्रक्रिया असते, ज्यामुळे ते अत्यंत प्रभावी जंतुनाशक बनतं. तसंच मधामध्ये ऑस्मोटिक प्रेशर असतं, जे बॅक्टेरियातील पाणी शोषून घेऊन त्यांना नष्ट करतं. अरे वा, म्हणजे मध गोड असलं तरी ते बॅक्टेरिया मारण्याचंच काम करतं तर. होय, आणि मधामुळे हिरड्यांमधील जखमा वेगाने बऱ्या होतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मध, त्रिफळा आणि त्रिकटूसारख्या वनस्पतींचे गुणधर्म पेशींमध्ये खोलवर पोचवण्यास मदत करतं. आणि तेल? दातांवर तेल लावणं हे थोडं विचित्र वाटत नाही का? अजिबात नाही. तेलाचा वापर, विशेषतः तिळाचं तेल, ही आयुर्वेदाची खासियत आहे. आधुनिक विज्ञानात याला आपण लिपिड बेस्ड पुलिंग म्हणू शकतो. म्हणजे ते ऑइल पुलिंग सारखं. हो. तोंडातील अनेक हानिकारक बॅक्टेरियांच्या पेशींचं बाह्य आवरण हे फॅट्सचं बनलेलं असतं. जेव्हा आपण तिळाचं तेल वापरतो तेव्हा हे बॅक्टेरिया तेलाकडे आकर्षित होतात आणि त्यात विरघळतात. अच्छा, म्हणजे पाण्याने चूळ भरल्यास जे बॅक्टेरिया निघत नाहीत ते तेलामुळे सहज बाहेर पडतात. अगदी बरोबर. या व्यतिरिक्त तेल हिरड्यांना पोषण देतं आणि दातांच्या मुळांना बळकटी देतं. हे सगळं ऐकल्यानंतर मला जाणवतंय की दंतधावन ही एक अत्यंत वैयक्तिकृत आणि जाणीवपूर्वक केली जाणारी प्रक्रिया होती. आपण आज जे काही पाहिलं त्यात ब्रशच्या मोजमापाचं एर्गोनॉमिक्स होतं, कडू चवींचं मायक्रोबायोलॉजी होतं, मध आणि तेलाचा रासायनिक वापर होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यक्तीच्या शारीरिक स्थितीचा बारकाईने केलेला विचार. अगदी.
ताप असल्यास दात न घासण्याचा नियम हेच दाखवून देतो की शरीराला एका यंत्रासारखं न मानता अत्यंत संवेदनशील प्रणालीसारखं हाताळलं गेलं होतं. बरोबर. दंतधावन ही केवळ स्वच्छता नसून शरीराशी संवाद साधण्याची एक पद्धत आहे. हे सगळं समजून घेतल्यानंतर एक खूप महत्वाचा विचार मनात येतो. जर हजारो वर्षांपूर्वीचे लोक दात घासण्यासारख्या साध्या क्रियेच्या रासायनिक परिणामांबद्दल, चवीबद्दल आणि शारीरिक स्थितीबद्दल इतके जागरूक होते, तर आज आपण काय करत आहोत? आपण दररोज सकाळी अत्यंत यंत्रासारख्या सवयी पाळतो. आपण केवळ एकच रसायनांनी भरलेली पेस्ट आणि एकच कडक ब्रश आयुष्यभर वापरतो. मग आपण आजारी असू किंवा निरोगी. आपल्या सोयीसाठी आणि वेळ वाचवण्यासाठी आपण आपल्याच शरीराचे संकेत ऐकणं बंद केले का? आपण आपल्या दिनचर्येचं यांत्रिकीकरण करून शरीराच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेला नाकारत तर नाही ना? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सर्वांनीच विचार केला पाहिजे. आणि याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजची सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह.